अंतरावर वाकुपशी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरे राहायचे. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हात जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलून येई, कानी येते हात जेव्हा आई 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 आई. तिथून पकसतो, वारावर येतो आणि पाणी खाली आणतो. आई भवानी राहील पाठीशी उभी. आई भवानीला संधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवली. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल, क्षण पिरांची चाहूल. घरी रोज हिंडते पाऊल, कानी घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा मन जाते राही. कानी येते हात जेव्हा आई 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 आई.
दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.